घरफोडीचा तपास की सोन्याची जबरदस्ती? वडगाव पोलिसांवर गंभीर आरोप. हातकणंगले तालुक्यातील वडगाव परिसरात घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली पोलिसांकडूनच नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सचिन दत्तात्रय कदम हे आपल्या आईसोबत पुणे येथे लग्न समारंभासाठी गेले असताना 7 डिसेंबर 2024च्या रात्री ते 8 डिसेंबरच्या सकाळ दरम्यान त्यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 14,87,300 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असताना शहापूर पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. तसेच चोरीतील दागिने मनी टू मी फायनान्सचे मॅनेजर वसीम आवटी यांना विकल्याचे सांगितले. यानंतर जयसिंगपूर येथील सागर ज्वेलर्सचे मालक अरविंद कांडेसर यांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. येथून पुढे सुरू झाला तो कथित दबावाचा खेळ. कांडेसर यांनी केवळ 30 ग्रॅम सोने घेतल्याचे सांगूनही पोलिसांनी 300 ग्रॅम सोने घेतले आहे, ते द्या नाहीतर 12 गुन्हे दाखल करून मोका लावू अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता 12.5 तोळे सोने ताब्यात घेतल्याचा जबाब लिहून दिला असतानाही वडगाव पोलिसांनीही त्याच धर्तीवर कारवाई करत अरविंद कांडेसर व त्यांचा मुलगा सागर कांडेसर यांना वारंवार ताब्यात घेतले. शहापूर पोलिसांना जसे सोने दिले तसे आम्हालाही द्या नाहीतर गुन्हा दाखल करू असा दबाव टाकल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे ज्या सोन्याबाबत शहापूर पोलिसांनी जप्ती दाखवली त्याच प्रकरणात वडगाव पोलिसांनी पुन्हा गुन्हा दाखल करून कारवाई केली. ताज्या घडामोडीत शनिवार 28 मार्च 2026 रोजी सागर कांडेसर यांना पुन्हा पोलीस ठाण्यात थांबवून ठेवत 12.5 तोळे सोन्याची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. रिकव्हरी द्या नाहीतर गुन्हा दाखल असा दबाव टाकत तासनतास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. एकाच गुन्ह्यात 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्याकडून वेगवेगळी कारवाई, जबरदस्तीने जबाब आणि सोन्याची कथित मागणी या सर्व प्रकारामुळे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हा तपास आहे की दडपशाही याचा निष्पक्ष तपास होऊन संबंधितावर कठोर कारवाई होणार का असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 वडगाव.